हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खमंग धपाटे। करायला खूप सोपे असतात, नक्की ट्राय करून पहा आणि खायला तर खूप टेस्टी लागतात। तुम्ही हे ठेच्यासोबत, दह्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये 10-15 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरा आणि 1 चमचा ओवा हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कसं वाटून घेतलेलं आहे। लसणाचा वापर जरा जास्त करायचा आहे। एका टोपल्यामध्ये आपण गव्हाचे पीठ 6 कप घेतलेत, ज्वारीचे पीठ 3 कप आणि बेसन पीठ 2 कप घेतलेला आहे। असं प्रमाणानुसार केले तर धपाटे खूप छान होतात। आता आपण हे पीठ सर्व एकत्र करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, 1 मोठा चमचा हळद घेतलेली आहे आणि आपण जे हिरव्या मिरच्याचं वाटण केलं होतं ते वाटण, 1 छोटा आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे मी। आपल्याला ह्याला खिसून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातलं जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते दाबून काढायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर। हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे। पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी यूज करत आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही, अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून त्याला छान आणखी सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आणि हे पीठ एकत्र गोळा करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। याच्यावरती मोठं ताट किंवा एक टोपलं झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी त्याला झाकून ठेवायचं आहे। आपले 10-15 मिनिट झालेले आहेत। आपण एकदा चेक करून घेऊया। आपलं पीठ खूप छान झाले, तुम्ही पाहू शकतात। अशा पद्धतीनं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता हाताला तेल लावून आपल्याला ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकतात। आता आपण धपाटे करून घेऊया। धपाटे करण्यासाठी पोळीपाटावर 1 कॉटनचा कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती खूप सारं पाणी लावून त्या कपड्याला ओलं करून आपण जे पिठाचे गोळे तयार केले होते ते ठेवून त्याला हाताने प्रेस करत करत असे मोठे धपाटे करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात। आणि त्याला मध्ये असं एक होल पाडून घ्यायचा आहे। तवा छान तापला की कपड्यासहित आपल्याला धपाटे वरती टाकायचा आहे आणि त्याला वरती प्रेस करून अलगद कपडा काढून घ्यायचा आहे। आपला धपाटा खूप छान दिसतोय, तुम्ही पाहू शकतात। धपाट्याला चारी बाजूने 1 चमचा तेल टाका आणि मध्ये सेंटरला 1 चमचा तेल टाकून आपल्याला छान खरपूस असे दोन्ही साइड कडून आपल्याला धपाटा भाजून घ्यायचा आहे। आपली एक साइड भाजलेली आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्या पिठाचे धपाटे करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात। असं दाबून दाबून प्रेस करतच धपाटे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। आपली धपाट्याची एक बाजू पूर्ण छान भाजलेली आहे। आता दुसरी बाजू पण आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे। आपला धपाटा तयार आहे। तुम्ही पाहू शकतात।
अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे धपाटे बनवून घ्यायचे आहेत। आपले धपाटे सर्व तयार आहेत, खूप छान झालेत। नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।